नमस्कार नमस्कार नमस्कार. मी स्वाती आपले बोलते, निसर्ग मित्र. मी परत तुमच्या भेटीचा व्हिडिओ करता आली आहे की काल झाली होळी खेळले बरोबर. हे सगळं आनंद लुटला बरोबर. सर्व गोष्टी खऱ्या, सर्व 100% खरं. आता तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे की पाण्याने खेळले, पिचकारीने खेळले, सगळं झालं. फुगे असतात ना, फुगे, त्यांनी पण हे लोक बघा खेळलंय. आता हे आज मी उचलते, कारण काय, हे जर लहान मुलं खेळता खेळता तोंडात टाकलं किंवा याच्यात टाकलं, आपलं प्राण्यांनी खाल्लं, तर त्यांना ते रिस्की आहे. म्हणून आता हे मी आज थोडी साफसफाई करते बरं का. माझं लोकांना आव्हान आहे की खेळल्यानंतर या बारीक सारीक गोष्टींकडे आपणच लक्ष द्यायला पाहिजे. काही आपल्यावर पुढची पिढी अवलंबून आहे. खूप बारीक सारीक गोष्टी असतात, या लक्षात आल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टींना लक्षात आल्या पाहिजे. जनावरांच्याही पोटात गेलं तर ते जनावरांना पण हानिकारक आहे. म्हणजे खेळण्याबद्दल काही नाही आहे, पण या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवून ते साफ करणं अंमलात आणलं पाहिजे असं. थांबा, मी एक मग घेते. याच्यात गोळा करते सगळे. हातातनं माझ्या पडून राहिले सगळं. हे उचलणं गरजेचं आहे. हे साफसफाई झाली पाहिजे. आणि महिला वर्गाने हे केलं, साफसफाई केली. आता हे आजीबाई आवडते थोडंसं. आजी महिला पण सेवा करता आली पाहिजे ना, म्हणून बरं का. मस्त माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं मी निसर्गाच्या सान्निध्यात राहते. आणि असं स्वच्छता अभियान करत असते. जिथे राहते तिथे आपण केलं ना तरी खूप आहे. काय बाहेरच जायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीला पैसाच खर्च करायला पाहिजे असं नाही आहे. माझं बिना पैशाचं काम असतं. मी माझ्या मुलांकडून पैसे घेत नाही. सूर्य उगवतोय बघा, कोणाकडनंही पैसे घेत नाही. मी सगळं कामं माझी स्वतःच्या जीवावर करते. त्यामुळे मला तो स्वाभिमान आहे, अभिमान आहे की मी माझं सोशल वर्क का काय करत असते ते माझ्या जीवावर मी करते सगळं बरं का. आता मी मॉर्निंग वॉकला निघाली आहे, तिथून ही कामं चालू आहेत तिथे, त्याच बिल्डिंगमध्ये. ही क्लिप एवढी मोठी बनवणार नाही आहे मी की बघायला पण मग कंटाळा येतो बरं का. आपल्याला जो संदेश द्यायचा आहे ना, तो संदेश देऊन आपण मोकळं व्हायचं. हे बघा, दिसलं का केवढे निघाले ते. काय ग, हे टाकून लक्षात आलं का तुमचे मैत्रीण. तर माझं म्हणणं काय आहे की
अशी बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आपण, बरं का. हां, आता मी जे काल वृक्षारोपण केलं त्याला पाणी घालूया. त्याची पण निगा राखणं गरजेचं, बरं का. अरे काल छोटंसं झाड लावलेलं, जास्वंदीचं झाड लावलं. हे बघा इथं बरं का. उन्हाने सगळं सुकले. तर त्यामुळे आता सांगायचं एवढंच आहे की आनंद घ्या, आनंद लुटा, आनंद द्या सगळ्यांना. पण ही पण थोडीशी काळजी घ्यायला हवी आपण सगळ्यांनी, ठीक आहे. चला आता मला वॉकिंग करायचं आहे. दूध आलंय का बघते, चहा करायचा आहे मला. तेव्हा किती सुंदर आहे, निसर्गाने नटलेलं आहे. असं निसर्गाने नटलेलं असतं ना, कुठेही निसर्ग शोधता येतो आपल्याला, बरं का. ते बघा. चला मग भेटूयात आपण. चालेल. परत निसर्ग मित्र, हास्ययोगिनी, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र, ज्येष्ठ कवयित्री, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता स्वाती आपळेचा नमस्कार. भेटूयात लवकर.